आजच्या दिवसामध्ये मात्र खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. क्रिक डॉट लाईव्ह यांच्या माध्यमातून सचिन दादा मुंडे यांची संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य घेत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा सध्या लाईव्ह सुरू आहे. cricklive.in या यूट्यूब वाहिनीवरती देखील आपण ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करू शकाल. आणि आमचे लाडके प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही SN ग्रुप धारावे गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर नंबर 1 मध्ये बंबावी कोळीवाडा या टीम कडून रिप्रेझेंट करत असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झालाय शंतनू. तर स्ट्रायकिंग इनला विनय शर्मा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज शंतनू इथून मात्र तयार होईल. शंतनू तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया शंतनूचा पहिला बॉल. शंतनूचा पहिलाच बॉल. इथे मात्र बॉलला टॅप केले. बॉल चालला डिक्लेअर जोर मध्ये जिथे मात्र 1 धाव मिळणारा आणि एका धावेने आता बॅटिंग करणाऱ्या जय गजानन कुक्षेत अंडर 22 या संघाचा धावांचा श्री गणेश इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला फटका अप्रतिम आहे. स्ट्रोक चांगला आहे परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. पकडला जातोय झेल आणि विनय शर्मा या खेळाडूची विकेट इथून मात्र प्रस्थापित करत असताना ओव्हर नंबर 1 मध्ये शंतनू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. यस डीजे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आकाश सिंग आकाश साठी टाकलेला हा पहिलाच बॉल. इथे मात्र लाय अँड लेंथ पाहावी लागेल. अंपायर चांगली लायन लेन आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एकाच धावेवरती बॅट्समनला आता इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा जर का आपण बघितल्या तर आतापर्यंत 1 गडी बाद रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा. आता पहिलाच बॉल फेस करण्यासाठी फलंदाज तयार होईल. स्ट्रायकिंग इनला संकल्प पाटील. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संकल्प पाटीलच्या बॅटमधनं हा हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय. हा संकल्पाचा ब्रँडेड षटकार. नेत्रदीपक फटका. डोळ्याची पारणं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल खेळत असताना
मात्र पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधनं आसमानी टोला आपल्याला पाहायला मिळाला. संकल्प पाटील कमी कालखंडामध्ये उंच भरारी घेणारा हा खेळाडू. यावेळेला वेग तर प्रचंड होता, परंतु या बॉलवरती आता अंपायर कळवतात की वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता प्राप्त झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज शंतनू तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडली जाईल. आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतोय 10. यावेळेला लाईन पाहावी लागेल आणि पुन्हा एकदा लगातारचा तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय शंतनू यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल शंतनू तयार झाला. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र लायन लेंथ चांगली आहे आणि हा डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. एक ओव्हरचा खेळ संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 11 धावा. एक गडी बाद 11 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नाव विचार बॉलरचा. आशिष यांना गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. आशिषचा पहिलाच बॉल. इथून मात्र व्हाईट बॉल आणि वन बाउंडची ताकीद देखील या खेळाडूला दिली जाते. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. यावेळेचा हा बॉल गती थोडी कमी केली होती. बॅट्समनला बीट करून बॉल चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉल आशिष तयार होतोय आणि इथे मात्र पंचांनी नो बॉल घोषित केला आणि आता फ्रीडची संधी आहे. पाहूया फ्रीडच्या बॉल वरती आता मोठा फटका इथून मात्र येईल का. यावेळेचा हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर एक्स्ट्रा धावा या ओव्हर मध्ये येत असताना आपल्याला बघायला मिळतात. पाहूया या एक्स्ट्रा धावांना आता थांबवलं जाईल का. यावेळेला तर स्ट्रोक तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे मात्र अपयश आकाश सिंग यांना मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाज तयार. याही वेळेला लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चुका होतात या गोलंदाजाकडून. पाहूया बॅट्समन पासून हा बॉल कुठेतरी लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अपयश मिळते. अशीच या गोलंदाजाला पुन्हा एकदा स्लोराम पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. याही बॉलला थोडीशी गती कमी दिली होती आणि बॅट्समनला आता बीट केला. डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा आशिष तयार होत आहेत. याही वेळेला डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र आपल्या गोलंदाजीने प्रभावित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आशिष. याही वेळेला फटका चांगला. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. तिथे मात्र मिस फिल्डिंग झाली. चूक झाली फिल्डरच्या माध्यमातून. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावा मिळतात.
या ओव्हर मधील गोलंदाज तयार. यावेळेचा आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यात. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय फास्ट फील्ड मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ देखील संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय एक गडी बाद 22 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. यावेळेला फटका तर चांगला, हेलिकॉप्टर अटेंड करण्याचा प्रयत्न झाला संकल्प पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आर्यन यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. यावेळेला इथे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केला आणि आता फ्रीडची संधी आहे. पाहूया फ्रीडच्या बॉलवरती आता मोठा फटका येईल का बॅट्समन संकल्प पाटीलच्या बॅटमधनं. बॉल तयार होतोय. दरम्यानचा हा पुढचा बॉल यावेळेला व्हाईट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता फ्रीड अजूनही ऑन आहे. या फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका येईल का. बॉल तयार. यावेळेला लाईन मिस केली, टप्पा पडल्यानंतर काटा बदलणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आर्यन या बॉलरच्या माध्यमातून. संकल्प पाटील मोठे फटके मारण्याचा प्रयत्न सध्या करतोय. यावेळेला फटका अप्रतिम आहे आणि बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. आणखीन एक आसमानी टोला संकल्पाच्या बॅट बनणं. आणखीन एक जबरदस्त फटका, षटकार. माय गॉड, आणखीन एक जबरदस्त फटका याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार येतात. सबसे कातील संकल्प पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी करतोय. प्रभावित केले आता आपल्या बॅटिंगने प्रेक्षकांना या खेळाडूंना. पाहूया आता 2 षटकार आले, तिसरा येईल का हे आपल्याला बघायचं. गोलंदाज आर्यन वरती आता खेळाडू तुटून पडला. लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट सध्या खेळत असताना फलंदाज संकल्प मैदानाच्या आतमध्ये. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी संकल्प तयार होईल. हा बॉल आता संकल्प या खेळाडूला आर्यन कशा रीतीने हाताळणार. यावेळेला लगातारचा तिसरा षटकार येईल आणि जाईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3 बॉलवरती 3 षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संकल्प संकल्प आणि संकल्प नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालं. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सलग 3 बॉलवरती 3 षटकार.
त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. पाहूया आर्यन यांचा दरम्यानचा पुढचा बॉल. या ओव्हरमधील मात्र शेवटचा बॉल हाताळण्यासाठी आर्यन तयार होतात. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे, फटका देखील तेवढा ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुन्हा एकदा तिथे मात्र अंपायर कळवतात की हा देखील नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आपल्याला बघायला मिळतोय. कुठेतरी जी गोलंदाजाची पॉपिंग क्रीज होती ती ओलांडून गोलंदाजानं हा बॉल हाताळला आणि तिथे मात्र चांगला निर्णय तिथे मात्र पंचांनी दिला. नो बॉल म्हणजे फ्रीट. पाहूया फ्रीटच्या बॉलवरती आता मोठा फटका येईल का. आकाश सध्या स्ट्रायकिंग इन वरती उभा. यावेळेला फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक. बॉल तर हवेत खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस दाखवलाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. ओव्हर नंबर आता बघता बघता 3चा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये गोलंदाज आर्यनने धावा खर्च केल्या 26 धावा. पाहूया अजूनही 12 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला आहे. स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं षटक हाताळण्यासाठी आशिष नामक गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया आशिष यांच्या माध्यमांना आता कशा रीतीनं इथून मात्र गोलंदाजी केली जाईल. ज्या धावा धावफलकावरती जास्त आहेत त्या धावांना आता लगाम लावण्याचं काम इथून मात्र केलं जाणार का हे आपल्याला बघायचंय. संकल्प सध्या बॅटिंग करतोय. वैयक्तिक 9 बॉल मध्ये 27 धावा त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. चांगली फटकेबाजी आतापर्यंत राहिलेली आहे संकल्प पाटील या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेचा हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि 50 धावा देखील आता जय गजानन कुक्षेत अंडर 22 या टीमच्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन कुक्षेत संघ. पुढचा बॉल आशिष. यावेळेचा हा बॉल लाईन अँड लेंथ चांगली आहे. बॅट्समनच्या कानाजवळून या बॉलची पिचिंग झाली. बॅट्समनला जागते रहो चा इशारा हा खेळाडू देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती आशिष. यावेळेला फटका अप्रतिम. शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली. मोक्याच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करत हा धाडलाय. जबरदस्त फटका इथून मात्र खेळलाय. बॉलला धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा प्राप्त झाल्यात. पुढचा बॉल. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. बॉल हवेत खेळला. बॉल चाललाय तिथे मात्र डिक्लेअर जोर मध्ये एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 57 धावा 57 रन्स. 57 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र आता बॅट्समनला शांत ठेवला आणि डॉट बॉलची सांगता इथून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता हा गोलंदाज कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटकार आल्यानंतर. यावेळेला फटका अप्रतिम आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक संकल्प पाटीलच्या बॅटमनला
हा हवाई सफर षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे एसडीजी. पंधरा बॉल आणि 15 बॉल मध्ये 42 धावा बॅट्समन संकल्प पाटीलच्या बॅटमधून आलेल्या आहेत. त्याच्या अर्धशतकासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक इथून कंप्लीट होईल का. ओव्हर नंबर 4चा आता खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 63 धावा या स्पर्धेचा उच्चांक आहे 81 धावांचा. पाहूया तो उच्चांक इथून मात्र आता मोडला जाईल का. गोलंदाजी मार्क वरती डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज आला आहे. या बॅटरच्या माध्यमातून शाहरुख नवीन फलंदाज. यावेळीचा हा बॉल व्हाईट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. 64 धावा. यस हेच काम करायचं होतं. स्ट्राईक द्यायची होती संकल्प पाटील या खेळाडूला आणि कुठेतरी ते ऐकलं या खेळाडूने आणि स्ट्राईक इन वरती आता आणलं जात आहे संकल्प पाटील या खेळाडूला. पाहूया धावफलकावरती आतापर्यंत रन्स देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. 65 धावा. अजूनही तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत अर्थातच 4 आणि या 4 बॉल मध्ये आता किती मोठे फटके येतील हे आपल्याला बघायचं. संकल्प स्ट्राईक इन वरती. यावेळीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिथे पंच कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स. या वेळेला लाईन चांगली आहे. इथे फिंगर रोल्स केले होते आणि जो त्याला जो कोण बनवून गोलंदाजी करायची होती तो अँगल त्यानं इथून मात्र मिळवला आणि डॉट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला फिंगर रोल्स केले होते परंतु आता ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. बॅट्समन बीट झाला आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार येतोय. संकल्प पाटीलच्या बॅटमधनं आणखीन एक उत्तुंग षटकार. आता पाहूया संकल्प पाटील खेळतोय वैयक्तिक 48 या धावसंख्येवरती आणि त्याच्याकडे अजूनही मात्र अर्धशतकासाठी धावा करायच्या आहेत 2 आणि बॉल शिल्लक आहे तो म्हणजे 1. पाहूया पहिलं अर्धशतक कंप्लीट होईल का. या वेळेला हा देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. पाहूया पुन्हा एकदा बॉल निघाला. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकण्याचा बहुमान इथून मात्र पटकावलाय बॅट्समन संकल्प पाटील. एकदा खेळी आवडले असेल तर जोरदार टाळ्या आणि बॅट उंचावून एकदा आमचं अभिवादन स्वीकारायचं. लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक जर का आपण बघितलं तर 50 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या
18 बॉल मध्ये 50 धावा. या स्पर्धेतील स्वर्गीय अनंत अण्णा मात्रे चषक 2024 मधील पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. संकल्प पाटील मॅन फ्रॉम कुक्षेत. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या चारही दिशेला तो बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब फटके. पहिल्या डावाचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. 76 धावा आणि विजयासाठी 77 धावांचं लक्ष ठेवलंय बंबावी कोळीवाडा या टीम समोर. पाहूया नेक्स्ट मॅच. आता इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कासार वडवली अंडर-22 विरुद्ध रुवी 11 दिवा कोळीवाडा अंडर-22. दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर टॉस साठी या. येस थँक्यू सुनील लांबोर यांचा आवाज तुम्ही ऐकला पहिल्या सत्रामध्ये. मॅच क्रमांक 3 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते बंबावी कोळीवाडा आणि त्यांच्याच अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय जय गजानन कुक्षेत हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 77 रनचं लक्ष्य सेट केलं आणि जरूर कौतुक करावं लागेल कारण विजयाचा एक नवा संकल्प घेऊन संकल्पने एक मोठा स्कोर उभारण्यासाठी आपल्या अफलातून बॅटिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रतिस्पर्धी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील त्याने झळकावलं व स्वर्गीय अनंत अण्णा मात्रे चषक 2024 या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरला ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक कंप्लीट केलं. चला टीम जय गजानन कुक्षेत आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला टीम बंबावी कोळीवाडा आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा. 12th मॅन
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आर्यन, नॉन स्ट्रायकर बॅट्समन आशिष आपल्याला पाहायला मिळतो आणि आर्यन नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो. तर गोलंदाजीच्या मार्कवर जय गजानन कुक्षेत या टीमच्या माध्यमातून शुभम निर्मलला इन्व्हाइट केलं पहिल्या ओव्हरसाठी. 30 बॉलमध्ये 77 रनची गरज, प्रति ओव्हरमध्ये 15.40 रनची सरासरी गाठावी लागेल. पहिला बॉल, परंतु वेग भरपूर होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. टप्पा पडला, त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम बंबावी कोळीवाडा या टीमचा. वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका साकारली जरूर, परंतु प्रभावित करणारा चेंडू रिलीज केलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समनने, परंतु लाईन चांगली होती. हा बॉल धीम्या गतीचा होता, परंतु दिशा भरकटली. या क्षणाला 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 रन, अजूनही 76 धावा, 76 रनचा पल्ला पूर्ण गाठायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. हा बॉल वेग भन्नाट होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. आर्यनला पूर्णपणे जखडून ठेवलंय. तर चला नेक्स्ट मॅच कासार वडवली टीमचं कॅप्टन आणि दिवा कोळीवाडा टीमचं कॅप्टन. हेलिकॉप्टर अटॅम्प्ट जरूर केलाय. झेलची संधी, जय त्या ठिकाणी तैनात. जयच्या हातातून झेल सुटणं होईल कठीण. आणि पहिला धक्का टीम बंबावी कोळीवाडा या टीमला 1 रनवर 1 बॅट्समन गमावलाय आर्यनच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅट्समन शांतनू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं, गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर आहे शुभम निर्मलकडे आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. अप्रतिम दर्जाचा बॉल आणि अवघी 1 धाव आतापर्यंत खर्च केली आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली टीम जय गजानन कुक्षेत या टीमला. 24 बॉल मध्ये आता मात्र 76 रनची गरज. अवघी 1 धाव खर्च केली आणि या स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम आपल्या नावावर लिहिला गेला. शुभम निर्मल अप्रतिम दर्जाचा स्पेल. गोलंदाजीच्या मार्कवर सेकंड स्पेल साठी विनयला इन्व्हाइट केलं. विनय शर्मा. विनयचा पहिला बॉल आणि डेड बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. 24 बॉल मध्ये अजूनही 76 रन. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा आणि नेक्स्ट मॅच दिवा कोळीवाडा टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर कासार वडवली या टीमचं कॅप्टन आपण देखील टॉससाठी यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. SN ग्रुप दारावे गाव आयोजित स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक 2024 ची स्पर्धा, जी स्पर्धेतील पहिला दिवस आणि आजच्या दिवसामध्ये वय वर्ष 22 वर्षांतर्गताखालील खेळाडूंसाठी स्पर्धा. उद्याच्या दिवसामध्ये नवी मुंबईचे ग्रामीणचे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आपण जर पाहिलं ना तर 8 ग्रामीण संघ आणि त्या 8 ग्रामीण टीम मध्ये भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अनेक नामवंत खेळाडू आयकॉन खेळाडूच्या भूमिकेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 रन. 21 बॉल मध्ये अजूनही 73 धावा पूर्ण करायच्या आहेत.
आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर होता. बॉल जज करेल, उचलून फेकेल तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 6 रन. जर सामना जिंकायचा असेल बंबावी कोळीवाडा या टीमला तर षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र जरूर करावे लागेल. लाईन चांगली होती. पंचांकडे अपील केली परंतु पंचांनी अपील फेटाळली. पावसाळी स्पर्धा आहे परंतु सकाळच्या सत्रापासून प्रत्येक प्लेयर पावसापासून वंचित राहिला. भरपूर पावसाची प्रतीक्षा प्रत्येक खेळाडूने केली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय, फटका चांगला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. रन मिळतील 4. ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका आलाय बॅट्समनच्या बॅटमधून चौकार आणि 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम बंबावी कोळीवाडा या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 1 गडी बाद 10 रन. रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे बंबावी कोळीवाडा आणि त्यानंतर त्या गावातील प्रत्येक आज युवक एकत्रित होऊन या क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून सातत्याने बंबावी कोळीवाडा या गावाचं नाव देखील उंचावताना ते आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच गेल्या हप्त्यात देखील भरपूर चांगली कामगिरी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धा त्यांनी जिंकली. शुभमचा हा पहिला बॉल आणि बॅट्समन येत होतोय विकेट. दुसरा बॅट्समन गमावला. पहिल्या ओव्हरमध्ये अवघी एकच धाव खर्च केली. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. या स्पेल नंबर 2 मध्ये देखील तशाच प्रकारे कामगिरी करण्याचा निर्धार त्याने घेतला आपल्या टीमसाठी. दोन गडी बाद 10 रन. बॅट्समन दिवेश. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये या प्लेयर कडून. हा धीम्या गतीचा बॉल परंतु प्रत्युत्तर देऊ शकला नाही. बंबावी कोळीवाडा अंडर 22चं क्रिकेट ज्या खेळाडूने पटलावर नेलं, अनेक स्पर्धा गाजवल्या, ज्याच्या नेतृत्वाखाली अनेक स्पर्धा जिंकल्या बंबावी कोळीवाडा या टीमने. दिवेश स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपला संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेस आपल्या टीम साठी चांगली कामगिरी करणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वाची आहे. आणि आतापर्यंत 2 महत्त्वाचे बॅट्समन गमावलेत परंतु एक चांगली झुंज द्यावी लागेल विजय संपादन करण्यासाठी या दोन्ही बॅट्समनला. शुभमचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसी भरपूर घेतली. जी मर्यादा होती उंचीची ती मर्यादा त्याने ओलांडली आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. सलग 2 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात. 13 रन आतापर्यंत होतात. लॉफ्ट केलाय, मिडॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. बॉल त्याने जज केलाय फक्त 1 रनवर समाधान मानेल बॅट्समन आशिष. 2 बॉल आतापर्यंत पेस केले. दिवेशने 1 रनवर तो खेळतोय. 13 बॉल आणि 63 रनची गरज. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु झेलची संधी विनयच्या हातातून झेल सुटणं होईल कठीण. आणि तिसरा बॅट्समन गमावलाय 14 रनवर. ज्या बॅट्समन कडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर झालंय नैराश्यांमध्ये. आणि तिसरा धक्का टीम बंबावी कोळीवाडा या टीमला. अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या 2 स्पेलमध्ये महत्त्वाचे स्पेल आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज फारुक
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. कासार वडवली टीमचे कॅप्टन आणि दिवा कोळीवाडा टीमचे कॅप्टन आपण देखील या. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन आशिष. पहिला बॉल फारुखचा निर्धाव स्वरूपाचा आलाय, एक नवीन कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये निर्मित झालाय. हा बॉल वेग पहा, कौतुक करावं लागेल. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना कधी टप्पा बदलवला जातोय, कधी वेगावर नियंत्रण, कधी धीम्या गतीने, कधी जलद गतीने, आणि खासियत आहे फारुखची. हा थोडासा उसी घेणारा बॉल परंतु दिशा भरकटली जाईल की काय, परंतु लाईन चांगली होती. सलगचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत, कौतुक करावं लागेल गोलंदाज फारुखचं. इनसाइड एज डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळते. 4 बॉल आतापर्यंत रिलीज केलेत फारुखने आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव त्याने खर्च केली. तळपत्या उन्हामध्ये पावसाळी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पावसाची प्रतीक्षा आहे प्रत्येक खेळाडूला. या बॉलवर लॉफ्ट केलाय. या इनिंग मधला हा पहिला मोठा स्ट्रोक षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 20 रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु इनसाइड एज आणि बॅट्समन आशिष या ठिकाणी बाद होतोय. शेवटची 6 बॉल शिल्लक आहेत आणि रन कंप्लीट करायचे आहेत. चला वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. शेवटचं षटक, गोलंदाज सज्ज होते तन्मय. तन्मयचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला. झेलची संधी आहे आणि लाजवाब झेल, अप्रतिम दर्जाचा झेल. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात देखणा आणि अप्रतिम दर्जाचा झेल जयने टिपलाय, कौतुक करावा लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये या झेलची पुनरावृत्ती तुम्हाला पाहायला मिळेल. उंची भरपूर होती, चेंडूपासून थोडासा दूरवर होता परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तो धावला. नजरेची पकड चेंडूवर होती, हाताचं नियंत्रण चांगलं राहिल्याने एक चांगला झेल त्याने टिपला. न्यू बॅट्समन ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, लॉफ्ट केला समोरच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 4 रनसाठी चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 24 रन. खोलूर पद्धतीचा हा बॉल परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, चांगली फिल्डिंग लॉंग ऑफच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि एकेरी धावेचं रूपांतर 1+1 टोटल 2 रन देखील ऍड होतील आणि 2 रनच्या साह्याने 26 रन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 51 रनची गरज अजूनही आहे. चला टीम कासार वडवली टीमचे कॅप्टन आणि दिवा टीमचे कॅप्टन, आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. औपचारिकता शिल्लक 2 बॉल 50 रनची गरज. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. फिल्डर तैनात आहे आणि टिपलाय हा झेल. सहा बॅट्समन आतापर्यंत गमावलेत बंबावी कोळीवाडा या टीमने. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. व्हाईट बॉलचा इशारा. अशा धावा रोखाव्या लागतील कारण प्रत्येक एक्स्ट्रा धाव कॉन्फिडन्स कमी होत असतो. औपचारिकता शिल्लक परंतु क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. निर्धाव स्वरूपाचा बॉल आणि सामना जिंकलाय जय गजानन कुक्षेत या टीमने. हार्डलक टीम बंबावी कोळीवाडा संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ केला. प्रयत्न कुठेतरी थोडेसे कमी राहिले. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि आपण घेतलेल्या सहभागाबद्दल SN ग्रुप धारावे यांच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने अवघ्या 18 बॉलमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं असा संकल्प पाटील या स्पर्धेतील पहिली 50 लगावणारा खेळाडू ठरला या सामन्याचा हिरो. तर संकल्प पाटील, आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी तर चला संकल्प पाटील आपण त्वरित या. आणि टीम कासार वडवली आणि दिवा टीम आपण त्वरित या. तर संकल्प पाटील आपण त्वरित यायचं आहे सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी.